जायचे सात्विके केले चाली आठू घेत संजयची अवस्था आहे. वाचा पांगुळली जी तिचे तेप अपाद रोमांच आले. सकाळी कोणतरी म्हणतो होता ना मला काटा येतो म्हणले यांचे अर्धोन मिलित डोळी वर्षताची आनंद जळी आतुलिया सुखोर्मोतीने बळी बाहेरी कापी पै आघवाची रोममुळी आली स्वेदकनिका निर्मळी लीला मोत्याची पाडी आली आवडी आईसा महासुखाची न्या. त्याला कोणतं सुख म्हणलंय? महासुखी. काय वरून कळले ते सामान्य जीवाला ती अवस्था ती सुख महासुखाची न्या. आशनी हो जीवदशी ही एक आध्यात्मिक काय वाचय जीवाची जीवदशा नसत होती आठणी होती जीवदशेची. हे तर आठणी आणि जीवदशा जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत वासना नष्ट होत नाही जन्म मरण नष्ट होत नाही. हेच निरोपीले व्यासेचे निधीचे हो अनेक श्रीकृष्णाचे बोलणे भोगो करीत आले तो आणि स्मृतीचा तिने वाचा केला तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी सर्वांगीचा सेदू परिमाधी जीवित अवधाराने होती धृतराष्ट्राच्या कृष्ण वाक्य विजय सात्विकाचा निवडू निवडू म्हणून श्रोत्या होईल सर्वाडू प्रेमी त्या पद्धतीनं 9वा अध्याय मध्ये राज विद्या राजयोग महायोग विशेष भीमरक्षा पुंडरीकाय नमामि सद्गुरुं शान्तं पूर्ण ब्रह्म पुरानंदम ईशमानंदी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली तिने निगमवल्ली प्रगट केली. भगवंताला गीता सांगितली कुरुक्षेत्रावर. तर गीतेमध्ये एखादा दृष्टांत आहे का? दृष्टांत कुठे श्लोकात आणि ज्ञानेश्वरीत किती दृष्टांत आहे? दृष्टांताशिवाय कळतो कुठे विषय आपल्याला कळतो का? प्रत्येक ओवीला दृष्टांत आहे माऊलीचा. प्रत्येक ओवीला एक सिद्धांत कळण्याकरता 5-5 दृष्टांत माऊलीने दिलेले. खासा अवतारात त्याच्या करता आहे आणि माऊलीचे दृष्टांत सिद्धांत आहे. माऊलीचे दृष्टांत म्हणजे सिद्धांत इतके. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार खास तेवढ्या करताय. भगवान परमात्मा परत प्रगट झाली कशा करता? एवढं मोठं ज्ञान पण सर्वसामान्याच्या गळी उतरणार ना. आणि मग त्याच्याकरता दृष्टांत आहे. ज्ञानेश्वरीचे दृष्टांत कुठंच नाही. ज्ञानेश्वरीत बाकीच्या कथा नाही पसारा नाही काही नाही. प्युअर ज्ञान प्युअर ज्ञान. पण ते ज्ञान कळत नाही त्याच्याकरता मावलेला प्रत्येक ओवीला दृष्टांत. 9वा अध्यायाचं म्हणल्यानंतर मग काय राजविद्या राजयोग आत्ताच सांगितलं देवाचं 9व्या अध्यायामध्ये. कैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा किम भ्रांताची कामुष्य. सगळ्यांच्या हृदयात देव असताना देव दुःख का भोगतो हा प्रश्न आहे ना. परत जन्म मरण चुकाना चिंता चुकाना काळजी चुकाना काय चुकत आहे जीवाचं देव हृदय. त्याच्याकरता काय दृष्टांत दिले. कैसा हृदयामध्ये रामू पाये पहा दूध पवित्र आणि गोड पाशी स्वच्छेच्या पदरा त्यावेरून गोष्टी सुद्धा काही नाही. देवगण जवळ आहे पण याचं लक्ष आतमध्ये कुठे आहे? गोष्टीवर मस्त का शेलाय पण दूध आहे का बरं? दृष्टांत आपल्या करता की एवढी आहे कमलकंदा आणि बेडकाचा दृष्टांत आहे. मी दैवाच्या परिवारी वस्तूने उपवास करी का दरिद्रीची हे सगळे दृष्टांत आपल्यावर घेतले तर आपल्या सुधारणा होईल. आपण जर म्हणलं हे गोष्टीला दृष्टांत बेडकात आणि हे दृष्टांत आपल्या करता आहे आणि मग आपल्याला कळण
पांडुरंग परमात्मा तर आपल्या हृदयात, त्यालाच घेऊन फिरतोय आपण. चाललं म्हणजे देवाला, कोणाला घेऊन चाललं देवाला? जवळी असता जग जीवन का धांडोळी शिवन तरी एकाग्र मन. पण मग तिने श्लोक काढून दिला, तू म्हणे हे मीची करी, आणि म्हणतं कोणाच्या बापाला ऐकत नाही. तसं तरी असं याच्यात रमत आहे, कीर्तनात चांगलं रमत, भजनात रमत, दिंडीत रमत, पण चिंतनाला बसलं तर काय त्याला सगळं सण होते. पण चिंतनाला बसलं का ते पळून जाते कोणीकडे, आपण आई बसेल रोज येतो विचार, किती लांबून जाऊन येतं, सगळं उल्लेख करून येतं. असं काम या मनात जगद्गुरुच कोपाने या मनाबद्दल म्हणलंय, तू राख मनेरी म्हणले. सगळ्या वेळेस म्हणले, पण तू राख मनेरी. कशाचा तोंड घालती म्हणली? मनाला रूपक केलंय महाराज. त्या मनाला गाईचं रूपक केलं मनेरी नावाची गाय. मग संतांनी तिच्यावर प्रयोग केला, जसं आपण लोडणी घालतो ना पूर्वीच्या काळामध्ये. मोकार गायला लोडणी घातल्यावर मग ते असे लागले का ते बरोबर, तसं नामरूपी लोडणं घालायचं त्याला. भगवंताचं नामस्मरण केलं का, नामस्मरण करून 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 मग ते मन काय होतं, जरा शांत होतं, शुद्ध होतं, स्थिर होतं. भगवान परमात्मा सांगतात, नववाध्याय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात विषय असा ऐकला. ब्रह्मचैतन्य महाराज ज्यावेळेस माळ घालायचा, अनुग्रह द्यायचे, त्यावेळेस सांगायचे ज्ञानेश्वरीचा पहिला तर मी 9 अध्याय वाचा आणि नंतर ज्ञानेश्वरी नंतर वाचा. ज्ञानेश्वरी ज्याला वाचायची त्यानं पहिला 9 अध्याय वाचायचा, कारण सगळा पत्ता 9 अध्यायामध्ये, म्हणून त्याला राजविद्या म्हणलंय, राजयोग म्हणलंय. काही 9 अध्याय, 9 अध्यायाची उपमा सांगितला. 9 अध्याय कसा, उपमाच नाही ना त्याला. राम रावणाचं युद्ध, काही त्याला उपमा दुसरं युद्ध झालंच परत कधी झालंच नाही ना. राम रावणाच्या युद्धाला जशी उपमा नाही, तशी 9 अध्यायाला उपमा नाही. 9 अध्याय फार श्रेष्ठ आहे. भगवान परमात्मा सांगतात, अवधान ऐकले हे मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञा का आपली नाही, संतांची प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा आपणही करतो. आमच्या बरोबर पंढरपूरला एक जण ते सगळं फेकटून गेले चंद्रभागेत. आता मी कधी तंबाखू खाणार नाही, गोष्टी तिथे काहीच खाणार नाही. प्रतिज्ञा केली तिथं. काय प्रतिज्ञा तिथं आपल्या टिकली त्यांची, टिकली ते घेऊन बिचारे त्यांची कधी बी काही काही निर्विष्णी होऊन जातात, त्यांचं जीवन बदलून जातं. असे आहेत नाही असले. पण ही माऊलीची प्रतिज्ञा आहे. भगवान परमात्मा सांगतात, तुला माझी प्राप्ती व्हावी, तुला सुख प्राप्त व्हावं, समाधान प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावा, आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्या जीवनातलं दुःख कायमचं जावं. वाटतं का कोणाला दुःख यावं म्हणून, आजार व्हावं म्हणून कोणी सत्यनारायण करतं का? नाही ना. आपल्याला काही रोग व्हावा, काही दुःख व्हावं, पण आल्याशिवाय राहत नाही का. सगळं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे काय बा, फक्त काहीतरी आपलं पुरं करायचं, 1-2 तास काही घ्यायचं निघून जायचं असते नाही. आपल्या जीवनात उतरली पाहिजे ज्ञानेश्वरी, आपल्या जीवनात आली पाहिजे. प्रत्येक ना प्रत्येक एक तरी ओळी आपल्याला त्याचा परिणाम जाणवला पाहिजे. आणि येते महाराज प्रतिष्ठेला ज्ञानेश्वरी ग्रंथच असा आहे ना, त्याच्यामध्ये बाहेरचं काही सांगितलेलं नाही, सगळं आतलं सांगितलं, आपलंच सगळी अनुभूती सांगितलेली. म्हणून आपल्याला जर समाधान तिने सदा चित्ता समाधान व्हावं असेल, सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल, जीवनमुक्त अवस्था प्राप्त, आपलं दुःख जावं असं वाटत असेल, दुःख जाण्याकरता आपले प्रयत्न चालूच ठेवू. आणि नाही तर आपण पाईपलाईन करून आणतो, नदीवरून पाठवून आणतो. दुःख जातं पण कायमचं नाही जात, दुसरं काहीतरी उभं राहतंय. परत ते घालवलं का पुन्हा दुसरं उभं राहते. आपल्याला असं वाटतंय पूर्णच करून घेऊ एका पर्सन, मग परमार्थ करू. नाही ना, मग पूर्ण आपणही अशी आपल्यासारखी पूर्ण करणारी, प्रतिज्ञा करणारी किती गेली. याला पहिलं कोणीतरी माझं म्हणतच होतं ना, आजा मेला पंजा मेला भाव.
देखत देखत नातू पंतू हा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचून तुझा हा म्हणून इथं उपाय सांगितलेला आहे श्लोकामध्ये. अर्जुना तू मन हे मीची करी माझी ह्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाची. सगळा विषय मनावर आला आता इथं. आता तू मन हे मीची करी म्हणजे भगवंत देवाला सांगत तू मन हे देव स्वरूप कर, माझं स्वरूप कर, कृष्ण रूप कर. पण मन देवाचं चिंतन करत नाही. उताराला सोपं उदाहरण घ्या ना. पोरांना एकदा शिवी जर ऐकली तर त्याचे पाठवते पुढं संस्कृत घालावं लागत कसे शिव्या हरिपाठाला संस्कृत घालावं लागत पोरांना. ते कसं काय जमा एवढं काय स्वभावता येते. अधोगतीला जाण्याकरता काही करावं लागतं. इकडं पाणी चोडीत जायचं, उलट्या वाऱ्यात चालायचं म्हणल्यानंतर फार शक्ती. ऊर्ध्वगतीला जायचं, भगवंत स्वरूपाकडे जायचं ना, त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतो. ह्या मनाला भगवंत स्वरूप करायचंय. मन सुद्धा भगवंताची विभूती जर स्वरूप झालं तर त्या मनाला चिंतन करण्याकरता साधू संतांनी भरपूर युक्ती केल्या. त्याच्याकरताच असते मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. दिंडीमध्ये लोकांना आनंद का भेटतो? सगळंच असतं तिथं. तिथं सारखं भजन चालू असतं, फुगड्या चालू असतात, हरिपाठ चालू असतो, काय सगळंच असतं. त्याच्यामुळे चित्तामध्ये दुसरं येऊनच येत नाही. काही घरी फोन करायलाच होता, काही काही वेळ नाही तर त्याच्यात रमत होती. मन काय होतं त्याच्यात रमत, म्हणून आनंद येतो. की विषयाच्या चिंतनापासून त्याला काही आठवत नाही, घर आठवत नाही, दार आठवत नाही, गाया नाही, गुरं नाही, टमाटीनी वांगी नाही, काय आठवत नाही. सारखं भजनानं काय होतं त्याला तो आनंद भेटत असतो. इथून आल्यावर तो म्हणतो अरे काय दिंडीचा आनंद असतो, चला आमच्या बरोबर. कारण त्याला मनाला तो आनंद भेटला ना, म्हणून तो बाकीच्या आलं. हा परिणाम कशाचा आहे? भजनाचा आहे. विचारचं काय झालं मन दिला तू मन हे ह्या भजनी. आणि जोपर्यंत मन रमत नाही तोपर्यंत प्रेम निर्माण नसतं. त्याचा संबंध आहे. आईचं मुलाचं प्रेम असताना ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध होईल तेव्हा प्रेम निर्माण होतं. प्रेम देवाचे देणे दे भाव जायचे. एका महापुरुषाने दृष्टांत दिलाय मनाकरता. फार चंचल मन, अशुद्ध मन लागत नाही देवा धर्मामध्ये. ज्याचं लागत ज्याला श्रवणात आवड लागत तिथं भाग्याचा समजायचा. एका राजाना असं एक बंद केला होता. त्याच्याकडे एक अशी बकरी होती. ती बकरी घेऊन जायची, दिवसभर चालून आणायची आणि राजवाड्यामध्ये आल्यानंतर दरबारामध्ये अशी घासाची पिंडी टांगलेली असायची. भरपूर चालून आणा म्हणजे फक्त आल्यानंतर खाल्लं नाही. जर का काही खाल्लं नाही तर अर्ध राज्य बक्षीस द्यायचं म्हणजे त्याला. आता बरोबर दीपक भाऊ सारखे डोकं लावणार लय सारून आणा म्हणले. सकाळी जायची दिवस सगळ्यापासून संध्याकाळी इतकी सारून आणा का पाराशी फुल. मग कस काय खाईल? शिळी आहे तसं म्हणे. मग काय करीन नाही का, मग चौकड बसत फक्त. तशी माशी इष्टेवर बसत नाही. ती कुठे बसती माशी, पण इष्टेवर बसती का? मग जर इथं बसलं ना त्याचं काम ते रामच होत. माकडाचा सगळे मावलेला दृष्टांत लिहिले. दुसऱ्या दिवशी दुसरं कोणतरी घेऊन जायचं डोका लावायला. आपण याला काही जमलं नाही म्हणलं, आपण लई सारू म्हणले. असं रोज एक एक जण पण ती मध्ये टाकले ना, मध्ये टाकायचा तसं हेच होतं ना. जर समजा शेळीनं त्याला काही खाल्लं नाही तर मग अर्ध राज्य बक्षीस. आणि त्याने एक जरी पान खाल्लं तर लगेच मध्ये किती काही जण डोकं लावायला गेले ना, प्रत्येकाला असं वाटत करूच आपण. शेवटी सगळ्याचा नाईलाज झाला. आणि एक दिवस तिथे एक महात्मा चालला होता. चांगले लोक कमी घेऊन म्हणले. त्यांना चौकशी केली त्या गावामध्ये. म्हणजे त्या राजानं हा उद्योग केला म्हणले. असं असं सगळं सांगितलं त्यांना. सगळं शांत ऐकून घेतलं त्यांना. उद्या महात्मा म्हणजे आता मी शिळी घेऊन जातो.
हो म्हणले तुम्ही कालच्या राडीत पडायचे तुम्हाला मध्ये दाखीन तो म्हणले मला राज्याची अभिलाषा नाहीये, मला काय करायचं. स्वनिवृत्ती अमृती अनपेक्ष सुखीर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त प्रिया. अरे तुम्हाला सोडवण्याकरता हे सगळे म्हणजे हे तुम्हाला सोडवण्याकरता मला नाही काय राज्याची नीती अभिलाषा म्हणले. दुसऱ्या दिवशी दरबार भरला, सगळे राजे प्रधान सगळे महात्मे आले. आता संत आल्यानंतर घालू संताचे असणे राजाला सगळं त्यांचं वलय केलं. बसले म्हणजे महाराज या त्यांना सांगितलं, सगळा विषय समजून घेतला, सगळं झालं. म्हणजे शिडी माझ्याकडे द्या तुम्ही, आज मी तरुण आणतो म्हणले महाराज तुम्ही नका करू म्हणले, तुम्हाला काय लागेल ते आम्ही देतो म्हणले, पण तुम्ही हे नका करू, आम्हाला फार धर्म संकट पडा म्हणले. आमची प्रतिज्ञा नियम असा आहे, शिडीनं जर काही केलं तर आम्ही मध्ये टाकीत असं म्हणले. ते म्हणले चालन, मला सगळं मान्य आहे तुमच्यावालं. आता साधू आहे, साधू काही युक्ती महात्मा आहे नाही का. ठीक आहे म्हणले, सगळे तुमच्या अटी मान्य आहे. त्या महात्म्यानं ती शिडी सकाळी नेली. आता रोज लई मजा होती ती, सकाळपासूनच तिथे सगळी व्यवस्था होती. आणि या महात्म्याला काय म्हणा की खडकवरच नेऊन बांधली. 12 वाजेपर्यंत त्याला पाणी नाही, चारा नाही, काही नाही, देश चाललेला बसला तो. आता 12-1 वाजेची फार खपटी झाली ना त्यांना पुन्हा तो बेस्ट पैकी आरामशीर झाडाच्या सावली खाली बसला. 4लाच तिला सोडलं तिला. आता तिलाही बोलली होती ना, ती काही खायला पाहिजे, मग या नाही का खोक काढला चांगला ती शेळी काही खायला लागली का बरोबर तिचं तोंड नाही. शेळी काही तिला एक घास सुद्धा त्यांना काही खाऊ, पाणी तर नाही पण एक घास सुद्धा काही खाऊन गेला नाही. कळलं नाही का तिच्या तोंडावर मारायचं, खायला लागली का तोंड मारायचं. मग ती धास्तवली ना, मागं सारायला लागली नुसती. हात जरी वर केला तर मागं सारखायला लागली. मारावे ना आणि शेळीचं पूर्ण खपाटी गेली. 5 वाजले, 6 वाजले. मग आता टायमिंग झाला ना शेळी तिकडे घेऊन जायचा. आणि मग झाल्यानंतर शेळी फार काशी खपटी झाली. नंतर नुसतं हात जरी असं केला तरी ती मागं सारखायला लागली, इतकी दास्तवली. त्याने ती काठी फेकून दिली. आता समजा ना काम. आणि दरबारामध्ये आल्यानंतर रोजचा कार्यक्रम असायची, शेळी कळतच जायची ना ते घास, हिरवीगार अशी घास असायची. त्या दिवशी अजून सरळ सोडून काठीत बाहेरच फेकून दिली होती ना. आणि बसला महात्मा, काय नाही फक्त असं हात केला ना याची मागं लांब पळायची. काय म्हणकडे रोज तर म्हणली एवढी, आणि आज तर खपटी म्हणले रोज एवढी फुगेला असली तरी ती 1-2 घास खायचीच म्हणले टाकला मध्ये. आज म्हणले हिला काहीच नाही, पोटाचं खपटी झालेलं आणि हिथं घासाच्या जवळ हिला झालं काय म्हणले. म्हणले ती येतच नसते आज. शेवटी राजाचा नाईलाज झाला. राजांना पाय धरले महाराज आणि हरलं म्हणले, तुम्ही जिंकले तर तुम्ही काय केले हे तरी आम्हाला सांगा. पहिले आतमधले सोड म्हणले हे बिचारे काही कारण नसताना त्याला मध्ये टाकले ना, पहिले हे सोड आणि त्यांना सगळा तो कार्यक्रम करा सांगितला. दृष्टांत तसं हे मन हे फार चंचल आहे, ते सारखं फिरतं. याला सारखं नामाचं ऐकायचं. मनात संकल्प आला का भगवंताचं नामस्मरण, मनात संकल्प आला का भगवंताचं नामस्मरण, ह्या नामाना सारखा त्याच्यावर मारा केला ना. आता विठ्ठल कोंडीला जनाबाईने सगळ्या संतांनी त्याच्यावर वार केला, मार केला. आणि भगवंताच्या नामामध्ये शक्ती फार मोठी. आणि मग त्या मनाला हळू 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 काय होतं ते बरोबर शुद्ध होतं, नंतर स्थिर होतं. आणि हे मल विक्षेप आवरण दोष जातात आणि त्या मनाला ज्ञान प्राप्त होतं. अंतःकरणात प्रेम निर्माण होतं, जिव्हाळा निर्माण होतो. आणि भक्तीचा तोची दैवाचा अनेक नव्हे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. महाराज म्हणले मला ह्या भक्ती प्रेमाशिवाय मला दुसरं काहीच नको. नुसतं ज्ञान कोरडं काय करतं, धोका देतं. कोरडं ज्ञान, कोरडं ज्ञान धोका देतं. एक पोटापाण्याची व्यवस्था होईल फक्त 4-5 दिवस मजा होईल. बाकी खरं ज्ञान अनुभवाचा असावा, थोडा असावा पण अनुभवाचा असावा. हे मन हळू 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 जसं त्या शेळीला हे केल्यानंतर ती शेळी जशी शांत झाली, गाईला लोड न घातल्यानंतर जशी ती गाय शांत होती, तसं ह्या मनावर उपाय सांगतात संत.
अभ्यासानं एक गोष्ट होती बरं. 2 गोष्टी सांगितलेल्या युक्ती ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत आहे. अभ्यास आणि वैराग्य. वैराग्य ज्यावेळेस आपल्याकडे वैराग्य असतं त्यावेळेस आपलं मन येड्यावानी नाही करीत. पहा तुम्ही, काही घटना घडलेली असते करतं का येड्यावानी ते वाचला त्रास देत नाही, काही नाही. काय बरं, वैराग्य असतं ना, एखादा प्रसंग असावा काही घडलेला असता त्यावेळेस होतं का आपल्याला काही त्रास. त्यावेळेस कडकडीत वैराग्य असतं आपल्याला. आपल्याला असं वाटतं काहीतरी फक्त परमार्थच करावा. त्याच्याकरता अभ्यास आणि वैराग्य 2 गोष्टी या मनाला जर भगवंत स्वरूपात न्यायचा. 2 गोष्टी. अभ्यास रोज जे मुलं अभ्यास करतात तेच पहिले येतात ना. एक कलेक्टर डॉक्टर झालेली, PhD झालेली काय तरी मध्ये सिजनल अभ्यास करणारे पोरं आहे का. अभ्यासानं काय होणार नाही, काहीही होईल म्हणले. दोरा चिरा कापी पुढे थारोळीचे दगड मोठा ते अशी घासत होते ना. किती दिवस यांना दिले असतील तेव्हा घास. दगड घासणं म्हणजे पिढ्या गेल्या असती आपली पंचवी आजी तिने मोठं हाकवून 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 तसा अभ्यास आहे हा. अभ्यासाची ओले मूळ भीती खडकाची ती अंग. हा काय म्हणले, मोठा पायऱ्यात असतील ना कमीत कमी. आता तुम्ही तर केलं, तुम्ही तर केले पण बाकीच्या पाहिले असतील ना. ते कसं अभ्यासानं झालं ना, तसा अभ्यासानं काही होईल ना. अभ्यासानं देव होता येतं, देव स्वरूपानं. मूळचे आपण देव स्वरूपच आहो, देवाचीच लेकर आहे आपण. महाय जगन्नाथ बाप जगन्नाथ आता हरिपाठामध्ये म्हणले नाही का, सर्वागती राम. या भ्रांतीमुळे जीव बाजूला गेलेला आहे. अभ्यास ओले मूळ भीती खडकाचे ते अंग अभ्यासाची कार्यसिद्धी जगत करायला. झाडाचं मूळ कसं असतं, किती कोमल असतं, पण खडकावर कसं काय झाड आले असतील मग. हा त्याचा अभ्यास चालू असतो. जिकडे ओल सापडलं जिकडे सापडलं तिकडे सारखं पुढं पुढं पुढं. तसा अभ्यास आहे चिंतनाचा. एका दिवशी लय करून नाही जमायचं. रोज थोडं थोडं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. रोज थोडं थोडं जर टाकलं तर रिटायरमेंटच्या टायमाला बरेच पैसे मिळतात माहिती त्यांना. एक दिवस कष्ट करते का तुम्ही, आखी सर्व्हिस घालावं लागली तेव्हा 10-20 लाख रुपये एकखटी मग लय दिसतात पोरांना. किती कष्ट केले त्याला माहिती असतं ना. रोजचे थोडे थोडे कट होऊन ते एकखटी मिळालेले असतात. पोरांना वाटतं आम्हाला द्यावा. यांच्याने बाकी त्यांना भगवंतांना दिले. मुद्दा अभ्यास तसं चिंतन रोज थोडं 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 चिंतन केलं तर किती चिंतन होईल, किती नामस्मरण होईल नाही का. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम. प्रेम देव बाकीच्या कोणत्याच गोष्टी नाकारत नाही, फक्त प्रेमानं आकळणारा देवी. आतापर्यंत सगळेच तुम्ही संतांचे चरित्र पहा, मैपत बाबांनी लिहिलेले. बाकीच्या मोठमोठ्या लोकांनी शास्त्री पंडित यांच्या कधी तो बाबा स्वप्नात सुद्धा येत नाही. तोच भगवान परमात्मा योगिया दुर्लभ होण्या देखिला पाहता पाहता मना न पुरे देखिला देखिला माई देवांचा देव विठला संदेह निमाले. त्याच्यामधली ती गणपती बाबांच्या चरित्रामध्ये खिचडी खाण्याकरता कर्माबाईचं चरित्र तुम्ही ऐकलं असाल ना. गणपती बाबांचा ग्रंथ आहे ना तुमच्याकडं, ते दादाने वाचला ना. कर्माबाईचा विषय आहे ना त्याच्यामध्ये. काय होतं तिच्याकडं कर्माबाई अजून तिथं खिचडीचं नैवेद्य जगन्नाथाला. प्रेम देव कशाचा बघायला आहे, प्रेमाचा भावाचा बघ. अजून आता किती काळ झाला तिला, तिने शरीरात ठेवलं तिथं कधी. अजून सुद्धा तिथं नैवेद्य खिचडीचा तिच्या टायमिंगला कर्माबाई ना ती स्त्री. पण काही प्रसंग आले जीवनात, दुःख आलं, असं दुःख आलं का त्याला दुसरा पर्यायच नाही. तिचं पूर्व सुकृत काहीतरी पूर्व पुण्य, त्या दुःखामुळं वैराग्यामुळे तिचा ओढा देवाकडे गेला. मालक गेले पुढं. एकुलता एक मुलगा नातू पंतू ते पुढं. आणि तिच्यावर असं दुःख आलं का त्याला काही सीमाच नाही. त्या दुःखातून मार्ग सापडाना. आणि मग राहिला फक्त एक नातू. सगळं प्रेम त्याच्यावर. आणि कालांतराना
कोरोना सारखं पुढं काहीतरी आलं आणि तो गेला. आणि मग याच्यापेक्षा जीवनात काय दुःख असतं, काय आधारच नाही राहिला ना तिला. आणि मग तिला वैराग्य प्राप्त झालं. आणि जसं आपल्याकडं आषाढीच्या दिंड्या असतात ना, प्रत्येक ठिकाणी थांबतात, तसं जगन्नाथाची यात्रा असते. आणि मग ते लोक जी वारीला जातात ना, कावड यात्रा म्हणा, उत्तर भारतामध्ये जगन्नाथपुरीला भगवान परमात्म्याचा आषाढी सारखा तसा तिकडे सोहळा असतो. आणि मग काही मंडळी योगायोगानं तिथं मुक्कामी वारकरी थांबले, तिला भोजन वगैरे केलं, प्रसाद प्रमाणे काय तेवढे वारकरी जीव घातले. आणि मग तिची परिस्थिती पाहिली, तिचं दुःख तिनं जवळ तिचं सगळं चरित्र सांगितलं. महात्म्याच्या सुद्धा अंतकरणाला आदर फुटला. काय पण सांगितलं, किती दुःख जरी असलं, त्या सगळ्या दुःखाचा नाश करण्याची शक्ती भगवंताच्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये. फक्त मी सांगतो तेवढं कर. तसं तुझं मनाचं दुःख या जीवनामध्ये कशाला जाणार नाही. तुझ्या अशी किती जन्म दुःखात जातील, हे शरीर पडलं की दुसरं तुला ह्या जीवनामध्ये अनंत जन्मी ते विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. तुला मी भक्ती सांगतो. त्याच्याकडं एक कृष्णमूर्ती होती, कृष्णमूर्ती तिला दिली आणि भक्तीचा मार्ग सांगितला. तुझ्या नाकावर जेवढं तू प्रेम करत होती ना, तेवढंच प्रेम फक्त कृष्णावर कर. हा कृष्ण आहे, ही मूर्ती नाही म्हणले. हा कोण आहे? प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आहे म्हणले. माझं अख्खं आयुष्य मी याची सेवा केलेली आहे, पण तुझं दुःख पाहिल्यानंतर माझं अंतकरण कळवळलंय. साधूचं अंतकरण कसं असतं? एका आईचं अंतकरण असं असतं आपल्या मुलाबद्दल, काय करील ती माता आपल्या मुलाकरता, काही करायला तयार आहे. तर साधूचं अंतकरण कसं असेल? लेकुराची ही सवाहे ऐशी कळवळ्याची जाती करी आपलं लाभ चालू आहे, ती लाभावीन चालू आहे. काय अंतकरणाचा ठाव लागणार आपल्याला संताचा. ती मुक्ती घे, फक्त एक कर. तिला रचा नैवेद्य स्नान. तू जसं याला झोपी लावून, जसं मुलाला झोपी लावी तुझ्यावाल्या जीव घालीत होती, सगळं जस हा कृष्ण आहे म्हणले. ती मूर्ती समजू नको. फक्त तू काय कर, प्रेमाना कर. बाकी आवडीने, भावी महत्वाचं आहे, प्रेम महत्वाचं आहे. आणि ते महात्मे निघून गेले वारकरी. आणि मग इतर नित्यक्रम सुरू झाला. पहाटे उठायचं, जसं आपल्या माता सगळं करत होतं, गरम पाणी तापवायचं बेस्ट पैकी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला स्नान घालायचं. ते वस्त्र काय, तिच्या इतका तिचा भाव बसला, इतका तिचा रोज स्वयंपाक करायचा. भगवान तिच्या भावाकरता जसा नामदेव करता जेवतो ना आजावी, मीराबाई करता नामदेवाची एका काही सांगावांगीच्या गोष्टी आहे का? आजही भगवान परमात्मा काही कुठे गेला का तुमचा भाव असला तर आजही तयार येतो लगेच. असं इतका भक्ती शिकायला गेली ना, तिनं खाल्याला नैवेद्य दूध भगवान परमात्म्याला घ्यावं लागायचं. भगवान परमात्म्याला पाण्यात घालायचं, झोपा चांगले गीत वाजायचं, नामस्मरण करायचं, झोपी लावायचं, परत उठवायचं. तिच्या मनातलं ती बाकीचं चिंतनच निघून गेलं ना, सगळं चिंता गेली, सगळं गेलं, सगळं तिचं त्याच्यामध्ये वेळ जायला लागला. मग पुढे जमला आता तू म्हणे हे माझी या भजनी सारखं भजन ना, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण. नाही झोपाली तर कृष्णाची तुला गाणं म्हणते, आमचं म्हणते भजन. कारण नाकाला जर सांभाळायचं तर सांभाळायचं ना. तिच्या डोक्यातून मूर्ती हा भावच निघून गेला. आणि श्रीकृष्ण परमात्म्याला स्थळ करावं लागलं ना, भगवंताला मग खिचडी बनवायची. ती खिचडी भगवान परमात्मा खायचे. असं करत असताना बराच काळ गेल्यानंतर तिच्या जीवनातलं दुःख नष्ट झालं. दुःखच नाही राहिलं जेव्हा. का? तू म्हण हे मी माझी या भजनी सर्वत्र नमस्कारी मध्ये खाते. दुसऱ्या वर्षी काही वारकरी तिथं आले परत. पहिले वारकरी नाही, त्याच्यात एक कर्मठ ब्राह्मण होता. थांबले तिथं. त्यांना असं वाटलं इथं जरा बरं वाटलं बा, आता तिथं भगवंताचा वास. आणि मग तिथं थांबले. रात्री त्यांना जेवण वगैरे त्यांनी पाहिलं तर तिथं देवाला जेव घालती. पण तिथं राहणं साधच होत. काही सवय आवडेतन, काही लय जाणवण, काही असं वरून काही वेगळं नव्हतं. आपला भाव श्रीमंत होता, आतून शुद्ध होती. शबरी माता सारखी, सुधा बाबा सारखी, धनाबाई सारखी, घराबाई सारखी. वरच देव पाहायला मोकळाच नाही. वरच काही नाही त्याला, तो आतमध्ये येईल. आतमध्ये बाजू किती पवित्र आहे, वर किती फसवलं तर तो का फसन काय?
चतुरा तू शिरोमणी गुण लावण्य. तो ठकरा सगळ्यांना फसवला. ब्रह्मदेवाचा पाठ येतो आपल्या बापाचे आले ते ब्राह्मण त्याला पाहिलं म्हणजे ती भक्ती म्हणजे तू येडी म्हणले तुला काय कळत म्हणजे नियम कळाना धर्म कळाना देवाला काय असं चालत असतं का म्हणले. अरे त्याला सोहळ्या वेळ्या स्वयंपाक करावा लागतो म्हणले असं करावं लागतं तसं करावं लागतं त्याला त्या नैवेद्याच्या टायमाला असं मंत्र म्हणावं लागत प्राणाय स्वा व्यानाय स्वा समनाय स्वा हे सगळं म्हणलं तर देव खात असतं आमचं तमचं सगळं तिच्यावाला ते मनामधलं हेच करून टाकलं तिच्यावाला म्हणजे प्रेम राहिलं का आता म्हणजे इकडं सगळं इकडं कृती झाली ती फक्त कृतीला महत्व नसतं प्रेम मला महत्व असतं प्रेम मला महत्व असतं अंतकरण इतका पवित्र इतका भाव असा इतकी निष्ठा होती महाराज तिच्यावाली पण हा ब्राह्मणांना ते सगळं त्याच्यावर तिथे निष्ठेचं सगळं हे करून टाकलं असं नाही करायचं उद्यापासून मी सांगत होतो हे चांगलं नाही म्हणले देवाला असं करणं काही ते नियम असतात ब्राह्मणाचे आमचं तमचं सगळं त्यांना सगळा विधी सांगितलं असं करायचं सगळा विधी सांगितलं गेले निघून. आता हिला चाकोरीत ब्राह्मणाला देव मानणारे लोक होते ना पूर्वी घाबरत होते ना त्याला असं आता ब्राह्मण देवे पृथ्वी तळीचे देव सावयव अवतार माझे आणि मग ती ना त्या दिवशी मग वेगळंच आता प्रेम कुठं राहिलं हो आता असं करायचं सगळं लक्ष इकडंच गेलं ना आता मग वेळ झाला त्या बाबाला जमली का ना त्याला टायमिंग वर खिचडी लागत होती आता रोज आहे ना आणि मग हे सवळे आवळे इकडं आमचं करा हे करा 9 वाजले 10 वाजले कुठं खिचडी तिकडं मोठं जे मंदिर आहे जगन्नाथाचं त्या पुजाऱ्याच्या स्वप्नात देव गेले म्हणले बाबा रे माझी तू हलकत राहिले म्हणले ते तिला सांग म्हणले मला भूक लागत 10 वाजता तू खिचडी बनिती का म्हणले. देव प्रत्यक्ष येऊन भगवान परमात्म्याना पुजाऱ्याला सांगितलं मला भूक लागती म्हणली ती आता पहिल्यासारखं वेळेवर हेच करत नाही आणि मग तो ब्राह्मण घरी आला कर्माबाईचं सांगितलं म्हणजे कर्माबाई काय कामकडे म्हणले तू वेळेवर भगवंताला जीव घालीत नाही पहिल्यासारखं म्हणले आता मग तिच्या लक्षात आलं भगवंताला भूक लागत येणं आपलं आवडत नाही का आपण ह्याच्यामध्ये घुसतो कर्म मार्गामध्ये जेव्हा हे नाही लागत तेव्हा प्रेम लागत असतं तिनं ते सगळं फेकटून दिलं सगळं आणि पुन्हा रोज चालीच केली आणि रोज मग भगवंताला नैवेद्य पुढे तिनं देह ठेवला पण तिथं परंपरा अजूनही चालू आहे नैवेद्य भगवान परमात्म्याला सकाळचा आरतीचा खिचडीचा चालू आहे तू मन हे मी माझ्या भजनी हे सगळं का घडलं प्रेमामुळं घडलं प्रेम भक्तीमध्ये प्रेम महत्वाचं आहे भक्ती का श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ भक्ती का ज्ञानोत्तर भक्ती त्याच्यामध्ये प्रेम भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये गवळणी म्हणल्याना नाच लगेच नाचत होत दोन्ही दिन म्हणलं का नाचत अरे जो कोणाच्या स्वप्नात येत नाही उलटे पालटे सांगून गेले तिथे आणि काय त्या गवळणी करता तो येणा झाला होता त्यांचं प्रेम तेवढं होतं ना तसं प्रेम कोणी करत नसतं आपण केलं तर भगवंत आपल्यावर करत असतो आपण भगवंतावर जेवढं प्रेम करू तेवढंच तू करत असतो आपण त्याच्याकडे धारवाडी काठ आहे त्याच्याकडे हिशी तेव्हा आईसा असा शिव होता ती संतांचं वेगळं आहे संतांचं वेगळं आहे त्या बाबाचं वेगळं आहे तो फार काही करायला तयार आहे तुमच्यावाला न सांगता तरी सर्व राधेने नाथांची तर त्यांना काय नाही केलं मग जनाबाईची इथं काय नाही केलं चरित्र आपल्या समोर आहे ना कबीरदासांना लोटांगण घालावं लागलं जनाबाईची भक्ती पाहिली तर कबीर महाराज रामानंदांचे अधिकारी महापौर एवढे मोठे अधिकारी जनाबाईचं पाहिलं ना त्या गावल्या विठ्ठल बोलायला लागल्या तिथंच लोटांगण घातलं मला तिकडे जायची गरज नाही म्हणल्या आता पांडुरंगाची पंढरपूरला ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेलते नाही सगळे मंडळी कबीराचं चरित्र पाहिलं त्याच्यामध्ये गणपती बाबा त्यावेळेस ते म्हणली होती तुम्ही एकदा या म्हणले आमच्या पंढरपूर आषाढीला हे सगळे गेले होते ना तिकडं आणि मग हे संत जीव वगैरे घातले तो इतिहास तुम्हाला सगळा माहिती त्यावेळेस म्हणजे एकदा आषाढीला या आणि पंढरपूरच्या अलीकडच हा सगळा प्रसंग घडलेला कशा गौऱ्यांचे भांडण ज्या वेळेस तो माझ्या गौऱ्या असले म्हणले बाबा तर विठ्ठल विठ्ठल म्हणते आता अधिकारी महापुरुष होते बाकी त्यांना काय ऐकू घ्यायला गेलं जसं चिंतन चालू आहे त्यालाच त्या गावात लावायचे बाकी चालेल बाकी त्याला कसं काय येईल देव पाहिजे ना देव त्याची
कोणाची भाषा कोणाला कळत नसती, त्यांना तिथंच लोटांगण घातलं जनाबाईला. आता मला वेगळा पांडुरंग पाहिजे गरज नाही, नाही काय तुझं अधिकारी म्हणले, हे कशामुळं घडलं? प्रेम. फार शक्ती आहे, फार. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, तुम्हाला जर देव केला ऋणी रिद्धी सिद्धी असेल, मन शांत झालं का जग शांत झालं असते. सगळी मनाची दोरी आहे. मनू राजा एक देहपुरी, या सगळ्याचा मालक म्हणे. मन म्हणलं नाही जायचं प्रस्थानाला, काय चालायचं याच्याला, झोपले. मन म्हणलं नाही जायचं, काय चालायचं, नाही जायचं तर नाही जायचं, झोपले. जायचं म्हणलं तर जायचं, असं आहे. म्हणून मन हा राजा आहे. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एखादे. आता याच्यावर आपण थोडं हे करू. आणि सर्वत्र नमस्कारी एखादे. भगवान परमात्मा कसा व्यापकच, तो कुठं नाही बरं, देव कुठं नसन बरं. प्रल्हादाचं पाहणं. आता आपल्याला असं वाटतं देव फक्त बा अमुकच ठिकाणी, हा पर्व काळ असतो, हे एक सोहळे आहे, ठीक आहे, केलंच पाहिजे. आपण आळंदीला जा, कोण काशीला जाते, ओंकारेश्वरला जातं, आपले स्थान येते, आपली श्रद्धास्थाने गेलंच पाहिजे, गोकुळ वृंदावन तीर्थयात्रा काय असं. पण देव फक्त तिथं इथं नाही का. आता अज्ञानाकरता तो तिथे, पण ज्ञानाकरता कुठं नाही म्हणतो, कुठं नाही तो. सर्वत्र तो सर्व सम हवा कुठं नाहीये, सर्वत्र आहे ना. तरी फॅन लावा लागतो. सामान्य हवा चौकडच आहे, पण काही काही करता फॅन लावा लागतो. तसं तिथं पावर जास्त आहे. आळंदीला आपण जो जातो ना, तिथं पावर जास्त आहे ना, जिथं फॅन खाली हवा जास्त लागते ना, तसंच येते. तिथं अधिष्ठान असतं, ती शक्ती असते, ती जागृत असते. सर्वत्र नमस्कारी एखादे, ही सगळी प्रक्रिया पहा. एकाच ओळीमध्ये अगोदर सांगितलं, तू मन माझं स्वरूप करून टाक. भगवंताचं स्वरूप कसं आहे आता, त्या ओवीचा त्याचा संदर्भ आहे. आता मन जर भगवंत स्वरूप झालं, मग भगवंताचं स्वरूप कसं आहे, आपण जे पाहतो ना, ही एकदिशी आहे. मंदिरातलं ही एकदिशीय स्वरूप आहे. एवढं त्याचं मूळ स्वरूप कळण्याकरता नामदेवाला म्हणले, तू काय करा आता. नामदेव चौयुगाचा भक्त नामा उभा काही पाठी मागे डोळे झाकूना, उभी ती जणी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. नामदेवरायांना जगाचा मालक ठरविले, देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती. एवढं त्याला एवढा अधिकार. आणि तिकडं नामदेवराय गोरोबा काकांनी कसे ठरवले, कसं कसं होऊ शकतात. इतिहास आपल्याला माहिती, चरित्र आपण लहानपणापासून ऐकतो ना. दादा म्हणले मुक्ता, पंढरपूरची महाराजी म्हणले ना लक्ष्मी. आता मुक्ताबाई आधी शक्ती, ती म्हणली अखंड जायला देवच असते, तर याचा अभिमान गेला नाही म्हणले. अरे म्हणले असं बोलत असते का, एवढी एवढी मुक्ताबाई पंढरपूरची महाराज अख्खे पाया पडले, पार माऊली सगट. मुक्ताबाई म्हणले याच्या नाही पाया पडले, तिथे गेले, याचा अभिमानच गेला नाही म्हणले. सगळे याच्या पाया पडले, पण हा कोणाच्याच पाया पडला नाही ना. लाटेंनी आई सांगायला म्हणले, अहंकारच गेला नाही ना म्हणले. आणि राहिला तर अखंड देवाचा शेजारी म्हणले. याला त्याला घाम फुटला, ही पोरगी काय म्हणले, त्याला काय म्हणले, काका पहा म्हणले तुम्ही मग कोणाचा अधिकार कसा आहे. बरोबर काका होतीच ना परीक्षेत अधिकारी महापुरुष. डॉक्टर हात ठेवला निवृत्ती दादांच्या. हे तर काय म्हणले, वृत्ती ही निवृत्ती झाली. माऊलीच्या डॉक्टर हे तर काय म्हणले, संजीवनी म्हणले. तिथं काय निवड ज्ञानाची मूर्ती म्हणले. स्वपन काकाच्या डोक्यावर हात ठेवला, तयारी म्हणलं, सगळं परिपक्व अवस्था आहे. मुक्ताबाईच्या डोक्यावर ज्या वेळेस हात ठेवला ना, गाथा वाचा तुम्ही, अमृत संजीवनी उठवाली. ती संजयाची स्थिती सांगितली ना शेवट, खा 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 खा, ती शक्ती जागी झाली. तिथे काय म्हणले, आधी माझ्या शक्तीची म्हणले, आणि मग बाकीची तर संत मंडळी. आणि मग नामदेवरायांच्या डोक्यावर हात ठेवला. महाराज म्हणले मडकं अजून कसं भाजावं लागेल म्हणजे काय, याचा अर्थ काय घ्यायचा आपण. ज्या महात्म्याला साक्षात्कार झालेला आहे पांडुरंगाचा, प्रत्यक्ष पांडुरंग बोलतोय, चालतोय, नैवेद्य खातोय, पटन काही ही गोष्ट सामान्य माणसाला. प्रत्यक्ष साक्षात्कार आहे ना हो, बोलले चालले नाही. पण सगुण एक दिवशी आहे. फक्त पांडुरंग विटेवर एवढाच पांडुरंग माहिती आहे, पण व्यापक पांडुरंग माहिती नाही ना.
आणि मग म्हणजे याला भाजावं लागलं ना. त्याला वाटलं ती काय करते ती भाषा कळणार ना, आपल्याला आवेच घालते का काय भाजीची, म्हणजे नेमकं काय करते भाषा कळणार नाही त्यावाली. पंचींची भाषा काय याला कळायला गेली, याला भाजा म्हणले भट्टी चालावं लागलं. आता भट्टी काय 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 कळायची ती भाषा. मुक्ताबाईची सनद जी आहे ना त्याच्यामध्ये सगळा विषय तो. आणि मग तिथून ते निघून गेले, प्रवळत गेले, पांडुरंगाचे पाय झाले, मोठमोठ्यानं रडू लागले पांडुरंगाला. अरे काय माझा अपमान केला म्हणले, कशाला त्या संतांकडे पाठवलं म्हणले, आणि त्याची भाषा आहे कळा ना, ती म्हणले माझ्याला भाजावं लागलं, मला कसं ठरवलं म्हणले, एवढी एवढी पोरगी म्हणले, मी कसा आहे का म्हणले. पांडुरंग म्हणले तू कसा नाही पण कसाचे म्हणले. राग येऊ नये, आता गुढीत घ्यायचं ना थोडं. सगळं लढीवाळ बसतोय नामा, जय प्रेम देवाचं नाम देवा, जय प्रेम. एकदा ती तीर्थावडी वाचा. नामदेवरायांचा पुढ झालेला बदल आहे ना, भयान बदल. मग नामदेव आणि माऊलीचा संवाद आहे, फार एकमेकाची देवाणघेवाण तीर्थावळीमध्ये संगती तीर्थयात्रेला. ती आपला आता विषय मुद्दा असा महत्वाचा आहे. पांडुरंग म्हणले नामा तू कच्चा नाही पण कच्चाच म्हणजे मग आता काय करू मी, सांगते तू म्हणजे आता तू प्रत्यक्ष मला तुझं दर्शन झालं एवढं ना, आता पुढं मला नाही म्हणले नामा तुला संतांकडे जावं लागेल. तसं तुला हे सर्वत्र नमस्कारी हे व्यापक माझं चराचरात भरलेलं स्वरूप कळायचंच नाही बाबा. म्हणजे मग तू सांग ना, मला नाही सांगते म्हणजे हे बाबाने गीतेत लिहून ठेवलेले तद्विधी प्रणिपाते ना परिप्रश्न येतात. ते संतांकडूनच जावं लागतं म्हणले. कृष्ण अवतारात मी संदीपनीकडे गेलो म्हणले, राम अवतारात मी तिकडे गेलो होतो वशिष्ठकडे म्हणले. मग ती नियम मोडन ना, नियम मोडते तर कोणला घटना नाही बदलता येत. तेव्हा तुला काय करावं लागेल म्हणजे संतांकडे जावं लागेल. एवढंच सोडून बोल म्हणले. अरे देव सोडून कशाला माणसाकडे पाठवतो म्हणले तू. म्हणजे संताला तू काय म्हणत होता, भगवंतांना भरपूर परोपरीनं सांगितलं, भरपूर परोपरीनं सांगितलं, नामदेवराय ऐकत नाही. आता काय करावा, देवाला नाईलाज झाला. देवाने एक लीला केली तिथं, एवढीच ऐका फक्त आणि मग आपली सेवा संपवा. देवाला नाईलाज झाला, बरेच लीला केलेल्या आहे, ते एकच पाहू आपण. ग्रंथामध्ये भरपूर भगवंतांना लीला करा, ज्या योगाना नामदेवरायाला आपल्या व्यापक स्वरूपाचं दर्शन व्हावं. चराचरात भरलेला पांडुरंग, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई, मोठ नाडा विहीर दुरी अवघी व्यापिली पंढरी, हा देव कळावा त्या ज्ञानाना. मग शेवटी नाईलाज झाला म्हणजे नामा. आता नामदेवराय काय असे तेज बालरूप. नामा आपल्याला चंद्रभागेवर जायचं म्हणजे सकाळची वेळ. तिथं गेल्यानंतर वळवंटामध्ये काय आता ते काय करीन भगवान, करून ज्यांना विश्व निर्माण केलंय तिथे घ्याडी. मग त्या घिसाड्याचा जसं तसं पालन, ते टांगण, हे असं इथं सांगायचं होते का ते टांगवाला घोडे, ते घिसाड्याच्या कोंबड्या, त्या शेळ्या, सगळं सगळं पार एकदम बेस्ट पैकी नामदेवराय वाळवंट झाले. ती घिसडी अशी घणाना धपा धप हानती, घिसाड्याचे लोखंड टाकेल, भाताळ चालू. आणि काय ते नामदेवराय सारखा पाहत होती, धपा धप अशी ओळून घन टाकीची, त्याचं ते चालू. अशी कोणाची तिरींग पडली. आणि मग त्यांची ती भाषा घिसाड्यांची, हो झोप लगी बोले आधी खाना पकाव. मग ते त्यांच्यावाला तो संवाद चालू, काय बनवायचा, मुर्गी काटके डाल बोल्या. आणि मग ते सगळं होतच ना तिथं, आणि असतात ना आपण लहानपणी पाहिलेलंच आहे ना मुर्गी काटके, आता ते रोगच ना. आणि मग त्यांचं सगळं तिथंच असतं, सगळं स्वयंपाकाय त्याच्यावर सगळं प्रपंच असतो ते गट्टीवरच. आणि मग कोंबडी ती मुर्गी काटके आलं, ते केलं दोघांपुरती हंडी, फक्त छोटीशी हंडी, आणि ती कापून ते टाकले. बोले आज हंडीच भरती नाही बोले, ती काय भरा ना म्हणले हंडी. आता एवढी एवढी हंडी, एवढं त्याच्यात टाकलं, हंडी भरती नाही बोले. बकरी को काट के डाल बोले म्हणले. शेळ्या असते ना त्यांच्या संघ, त्याच्याबरोबर ते बोकडी बी काय जे असते, बकरी को काट के डाल बोले म्हणजे. तशी ती बकरी कापलं, त्याच्यात टाकलं. बोले आज हंडीच भरती नाही. मग बाकी नामदेव राहायला वाटले काहीतरी वेगळा खेळ आहे, हे काय खरंच एवढी एवढी हंडी आणि भरा नका म्हणून बोले आज हंडीच भरती नाही बोले. घरी को काटकी डाल बोले म्हणले. अंग पडायचं, अंग पडायचं होते ना.
घरी एक काट की डाल म्हणलं. मग नामदेवरायांना घाम फुटला. आता इथं काय थांबण्यात मजा नाही म्हणले. आणि मग ती शक्तीनं ते केलं, त्याच्यात टाकलं. बोलले आज हंडी भरती नाही बोलले. आता काय करायचं. वो बच्चे को काट के डाल बोले म्हणले. एवढं होतं नामदेवराची. नामदेवराय थांबत तिथं, कारण ते सगळं पाहिलं होतं ना प्रत्यक्ष. अमनकरे नामदेवराय तिथं. नामदेवरायना जे तिथून ठणका मारला त्या रावळामध्ये. पुढं पाहतो, विटेवर पाहतोय, मागं पाहतोय, विटेवर घिसडी उभा. सगळं पाहिल्यानंतर नामदेवरायांच्या लक्षात आला काहीतरी. मग पांडुरंगाची पाहिल्याने रडायला लागला. काय भानगड काय नामा याच्या करतात मी सांगतो. पण हे सगळं तुला कसं काय जमलं म्हणले. अरे मला सारं जमत काय करता हा सगळे लिहिलाय म्हणले. मला ओळखलं कसं म्हणजे नाही ओळखलं. मला तर तू मला खरं ओळखीतच नाही म्हणले. अरे हे फक्त तुझ्या करता नाटक आहे म्हणले. हे कुंडलिका करताय, पण माझं जे खरं स्वरूप आहे तो ओळखलेला नाही म्हणले. आणि त्याच्याकरता तू माझं ऐक, तू सद्गुरू कडे जाय. आणि म्हणले मग आता तू सांग कुठं जायचं, मला काय सांगतं माहिती काय. आणि मग नामदेवरायला तिकडे पाठवतो नामनाथला. तिथे गेलं तर तिथं तो माऊलीच्या मालिकेतला त्याला ते मांड्याच्या टायमाला त्रास गेला होता ना, मांडी बाजू विसो हा, तो तिथं तोपर्यंत तो म्हातारा झाला होता. पण अधिकारी झाला होता. माऊलीनं त्याच्यावर कृपा केलेली होती. माऊलीच्या कृपेनं तो अधिकारी झालेला होता. नामदेवाचा गुरु म्हणून म्हणजे काही कोणाचं काम आहे का. अधिकारी महापुरुष झालेला होता. पण ही लीला दाखवण्याकरता त्या शिवमंदिरात झोपलेला त्याचे पाय त्या पिंडीवर वगैरे गेले, पाहिलं ती अवस्था पाहिली, जीर्ण ते शरीर पाहिल्यानंतर काय देवाना गुरु आपल्याला पाठवा. सगळं जग ज्याचं पूजा करतोय त्या बाबा. हो बाबा म्हणले काय करते तुम्ही म्हणले पाय तरी बाजूला घ्या. म्हणले बाबा मला उचलत नाही असं कर, तू ते पाय उचल बाजूला ठेव म्हणले. आता अधिकारी नामदेवराय अधिकारी आणि महापुरुष अधिकारी आहे ना, पाय बाजूला घ्यायचा म्हणून स्पर्श झाला. लाईटीला हात लागल्यावर कारण किती दिवसांनी बसतो, किती दिवसांनी बसतो. खाना वचनाची भीती माऊली याच्यामध्ये आहे ना. ओवी अधिकारी पाहिजे बरं आहे सारखा. आपलं अंतकरण तसं नाही म्हणून आपल्याला वेळ लागतो. वस्तू होऊन उठी, ते परब्रह्म वस्तूच होऊन जाईल. काना वचना अधिकारी असला तर वस्तू होऊन उठी. कौनू एक जो रामकृष्ण परमांसा सारखा, बराय सारखा आपल्याला सुद्धा वाटेल. टाइम लागेल अभ्यासाला पण होईल. मुद्दा असा आहे. आणि मग संत चरणाला लागत असतो काय ते करंट जेव्हा बसला ना, लगेच ते विश्वरूपच दिसायला लागलं ना. ते शक्तिपात आहे. स्पर्श शक्तिपात म्हणतात त्याला. मंत्र शक्तिपात. आपल्याकडे मंत्र शक्तिपात आहे, त्यांच्याकडे स्पर्श शक्तिपात झाला. बाजूला ठेवलं तर पुन्हा पिंड, बाजूला ठेवलं तर मग ते विश्वरूप दर्शन भगवंताला तिथं दाखवलं. लाजले गे मायाता तिकडे पाहावी तिकडे चतुर ओवाळून गेले माये गेले द्वारके इकडे पाहावी तिकडे चतुर्भुज ओवाळून गेले माय सख्या चतुर्भुज चतुर्भुज सगळं जिंकलं भगवंताचं दर्शन. आणि मग त्यांनी कृपा करून इकडं पाठवलं. आणि म्हणून पांडुरंगाला सांभाळला. मग पुढे चाललेलं आपल्याला सगळ्याला माहिती आहे. द्वादशीच्या दिवशी ते पोळी घेतली, ते सगळं घेतलं, रूप बदलवलं भगवंतांना. का याची परीक्षा पाहिजे होती. त्या परीक्षेत पहिल्यांदा फेल झाला ना, मग यांना ओळखलं. मग तूप घेऊन मागं पळत कोरड्या म्हणजे नागाचा कसं काय ओळखलं. ओळख झाली सद्गुरू त्यांच्या कृपेनं मला आता. आणि मग पांडुरंग एक दिवस म्हणले नाम्या तू आता पहिल्यासारखं येत नाही रे म्हणले रावळात. ते देव म्हणले मग आता तू कुठं नाही म्हणले, आता तू कुठं नाहीये. ही त्याला काय झाली व्यापक प्रचिती आली. तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम भक्ती. आणि मग सर्वत्र नमस्कारी मज एकाचे. मग काय देव कुठं नाहीये सर्वागती. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ही नजरे महाराज. काय त्यात असेल तर नजर कृष्णांजन एक वेळा गोळा झाली तिमीर दुःख गेले गेले भ्रांतीचे पद. श्री गुरु निवृत्ती राय कोणाच्या कृपेना. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला आप रखुमा देव विठ्ठल
म्हणजे ती व्यापक स्वरूपाची प्रचिती आली ना, त्याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. त्यालाच भगवंताचा साक्षात्कार म्हणतात. हे दर्शन ज्याला झालं त्याला पुन्हा जन्म नाही, त्याला मरण नाही, त्याच्या जीवनात दुःख नाही, येणं नाही, जाणं नाही, आधी संसार सुखाला तिथे काय काय म्हणजे स्वरूप, काय म्हणजे भगवंताचं स्वरूप. भगवंताचं स्वरूप व्यापक आहे आणि ते मन भगवंताचं स्वरूप झालं का आपलं मनच राम होऊन जातं. म्हणजे मन सुद्धा काय होतं, आपला हा बोध तितका व्यापक होत असतो, आपण तेवढंच होत असतो. अनुरणीया तुका 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 बरं आता केवढे झाले, तेवढेच झाले ना. आपण सुद्धा तेवढेच आहोत ना स्वरूपाना, तेवढेच आहोत हे. आणि मग तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्माला नाही आला. जन्माने आला म्हणजे काय झालं, ते भगवंत स्वरूप झाले ना. हा व्यापक बोध आपल्याला प्राप्त होतो, म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. म्हणून सहज ओवी काढून दिली ना व्यास घातली महाराजांनी. म्हणजे मन भगवान म्हणतात, तू काय कर, फक्त हे मन मला देऊन टाक, बाकी काहीच नाही लागत देवाला. भोजना मागती म्हणजे काय, अंतकरणाचा हा भाग आहे. तुमची एक भाकर आहे ना, तिचे 4 तुकडे केल्यावर काय काय होतं, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, त्याला अंतकरण म्हणतात. त्याच्यातलं सत्कुर मागितलेलं, काय मागितलं, मन मागितलं. कुंभारानं तेच मागितलं. आपल्याला असं वाटतं नेमकं काय मागितलं बाबा, भोजना मागती तू पावशेरच का मागितलं, अर्धा का नाही. मन म्हणजे तेच मागितलं, इथं मागितलं ना तेच मागितलं. तू मन हे माझे भजनी सर्वत्र नमस्कार. आपण काय करावं, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, जिथं भगवंतानं आपल्याला जन्माला घातला असेल त्या कुळात तिथं आहे त्या स्थितीमध्ये आपण भगवंताची भक्ती करावी, संतावर विश्वास ठेवावा. आपल्या आई वडिलांनी जसं आपल्यावर संस्कार केले, विश्वास ठेवला, तसे संत सुद्धा आपले मायबापाचे बरं. संत मायबाप आपली आई सगळ्यांचीच आई आहे. माऊली आपल्या कल्याणाचं सांगन, आपल्याला काही चुकीचं सांगन. बाकी ज्यांना हित कळत नाही, त्यांनी जन्म घेतला त्यांना तरी पुढे हित कळतंय, पण हित करत संतांना. हित ते करावे देवा बॅलन्स तोपर्यंत. 80 रुपये बोलस द्याला नाही मोबाईल मध्ये, तोपर्यंतच करता येईल. एकदा बॅलन्स संपला हा तर काही असं नाही म्हातारा झाल्यावरच माणूस जातो, असं काही त्याला काय सर्टिफिकेट घेऊन येईल नाही कोणी. हा काहीच नाही हो, काही आता प्रसंगाचे काही गरीबामध्ये काही किती अवघड झाले बा. आपलं जीवन हे मनुष्य जन्म आपल्याला परत परत देत नाही, फार दुर्लभ आहे. स्वर्गीची आम्हाला इच्छिताची देवा कशा करता, याच्या करता इथून भगवंत स्वरूपाला जाता येतं. जसं जंक्शन स्टेशनला कुठूनही कुठं जाता येत, रेल्वे कुठं वळत नसतील, कुठं काय असं कुठं थांबत नसतील, तसं भगवंत स्वरूपाला ह्या शरीरातून जाता येत. अख्खे शरीर अख्खा आगार का पुन्हा अख्खे शरीर संपून बघून दुःख बघून परत मनुष्य जन्माला येत. मग इकडून भगवंत स्वरूपाला मोक्ष रेखे आला. पण इथं आलं का आपण इकडून आधी लागत मायाच्या, माया आपल्याला उतरून देत नाही. जर भगवंताची कृपा झाली, हे करता करता सगळं करता येतं. हो कोणा सांगितलंय सोडायला, सगळे संत पाहणं हे सगळं करून, उलट रामदास स्वामीने सांगितलं, ज्याला प्रपंच चांगला करता नाही आला त्याला परमार्थ सुद्धा करता येणार. दोन्ही साकारचे सारखे पाहिजे. काय प्रपंच नाथांचा आणि परमार्थ काय जगाचा मालक. वैकुंठ सोडवली संत असं रीत कळून घ्यायची संतांकडून, आणि आपल्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. शांत होऊन जातं, स्थिर होऊन जातं, आणि त्या मनाला तो ब्रह्मानंद प्राप्त होतो. तिने सांडियेली माया त्याजी कंथा साया, आणि मग त्याला तो ब्रह्मानंद. आपण अभंग पाहिला ना, उन्मनी सूर्या छंदे छंदे तुलस रे, मन गेले ते गेलं या ब्रह्मानंदा माधरी. असे किरण अभंग. सकाळी तिकडं कार्यक्रम झाला, तिकडे यांच्याकडे थोडं प्रवचन झालं. आता हे म्हणले थांबायचं तर थांबायचं. तुम्ही सगळे निवांत या, काही वरताड नाही काय नाही.
निवांत थोडं म्हणलं आता सकाळी काही नाही थोडं काहीतरी भगवंताची सेवा करावी, भगवंताचं गुणवर्णन व्हावं, ज्या निमित्तानं आपली वाणी पवित्र व्हावं. श्रवण हे फार श्रेष्ठ आहे. श्रवण भक्ती एक नंबरला आहे ना. नवीन भक्तीमध्ये एखाद्याला नाही ज्ञानेश्वरी वाचते पण श्रवण तर घटना श्रवणी कीर्तनीय झाली. श्रवणी फार श्रेष्ठ आहे. परीक्षेची श्रवणांनाच उद्धारला. अर्जुन कशाने उद्धारला? ऐकली ना फक्त एकट्याने गीता. आपण नुसतं श्रवण जरी झालं असं तरी आपलं अंतःकरण पवित्र होतं, आपल्या अंतःकरणात ज्ञान प्राप्त होतं. प्रसादी झालेली सेवा माऊलींच्या चरणी तर एक शुद्ध प्रेम आहे. बाकी सगळं पाहायला भेटतं. बाकी बाहेर लौकिक भेटत, पैसा भेटत, सगळं भेटत, प्रेम नाही भेटत. आणि खरं प्रेम महत्वाचं आहे. हा जिव्हाळा महत्वाचा. कुठं माणूस थांबत नाही ना. बाकीच्या गोष्टी किती येते आणि किती जातील ते काही थांबत नसतं. पण प्रेम एक अशी शक्ती असते ना, त्यामध्ये फार मोठी शक्ती असते. प्रेमाविना ज्ञान नको, अभिमान वाढत असतो. झालेली सेवा माऊली समर्पित. पुंडलिकावर Call recording has now ended. महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, स्वामी महाराज